राम राम मंडळी, जय श्रीराम, जय खानदेश भाऊ. पहा आता थोडेफार झाडं बाकी ते लावत होते, डायरेक्ट माझ्या डोक्याला ते साप टोकवाला टाकी इथं आणि इथं चाललेला आहे तो. त्याला मी तुम्हाला दाखवतो. हे बघा कसं जमा झाले सर आपले पैलवान मारासाठी. तुम्हाला दाखवतो मी, थांबा. दिसतो का नाही दिसतो? हा पाहो इथं आहे, पाहिला का? पारे भाऊ मारू नको, जाऊ दे. पारे भाऊ भाईला मारू नको रे. बस 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 भावांनो, बायला मारण्याबद्दल माझी इच्छा नाही मारायची, पण काय करतो माझ्या डोक्याला टोकवला गैरा जोरात. बेकारच काम आहे. त्याला मी तुम्हाला दाखवतो. अबो बरं झालं माझ्या डायरेक्ट गर्दन मध्ये पसला नाही, माझ्या डायरेक्ट कामच मोड देतं. डायरेक्ट बेकारच काम आहे रे बाप. बाप रे बाप. आता बाबू तुम्ही काय म्हणजे काप मारला, आता माझा जीव घेतला असता मग. जाऊ द्या, पण कसं आहे भाऊ, काम करणं पडतं. कसं पोरं राहता, माणसं राहता, काही झालं रिकाम्या कामाही नाही आणि कोणीच नीट राहिले, त्याशिवाय काही दुसरा पर्याय नव्हता. माहिती इच्छा नव्हती, मनापासून सांगतोय, पण जाऊच द्या भाऊ. मारणंच पडलं. तेल मागितलं तर टाक दे बांधवर डायरेक्ट, सोड दो नको. आले पारे भाऊ चालला आता. खोट जो टंड्या हो, खोल खोट जो दरचा वर वर नको खोट जो. बस रे गैर टंट्या रे कितला केक माती टाक दे. जाऊ द्या भाऊ, पूर्ण आपला ते मोता शिंदे भाऊ आपले अजून आली राहणार पकडी जाऊन होता. कसं आहे भाऊ, नशीब राहते नशीब. चला मंडळी, जय श्रीराम, जय खानदेश. भेटू रे भाऊ. आता लागला आम्ही आमच्या कामाला. काय नाही जास्त, एवढं थोडं काम बाकी फक्त थोडके वाकलेले तेच सिधे करणे, मग झालं आपलं आपलं काम. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भाऊला शेतकरीला सपोर्ट करा. जय श्रीराम, जय खानदेश.